तर तुम्ही सकाळचा व्हिडिओ बघितलाच. तर सकाळच्या व्हिडिओ मध्ये मी पसारा आणायला चालली होती, हे तुम्हाला दाखवलं होतं. तर आता या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि बोलणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, नाहीतर नका करू, तुमची मर्जी आहे का नाही. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर आम्ही पसारा घेऊन आलेलो आहे. घरामध्ये लय अंधार आहे ना, कारण बाहेर लय पाऊस यायला लागला, पावसाचं वातावरण आहे पूर्ण, त्याच्यामुळे घरामध्ये अंधार पडतोय आणि बलाचा उजेड किती असणार ना. ती खिडकी जर उघडली ना तर सगळं का नाही पाऊस घरातच येतोय, त्यामुळे खिडकी लावलेली आहे. अंधार पडायला लागलाय. सकाळच्या वाजलेल्या आहेत त्या किती 10, कारण पोरांचं शाळेचा आवरलेला आहे. इथं सर्व ते बसल्या, त्यांचीच गाडी घेऊन गेलो. त्यांना खेपा होत्या, सकाळ सकाळी एक खेप केली आणि येऊन बसल्या. तर 500 रुपयाचं काम केलं गड्यानं, आहे का नाही. काम धंद्याचं बघतात अगोदर, मग बाकीचं बघतात. मरणाची गडबड यायला तर इतका उशीर झाला होता ना, अंधार गुरुक पडला होता नुसता. इथं बप्पा बसलेला, नाही म्हणलं बप्पाच्या पायात बुटच आहे, कुणाच ठाव म्हणलं बुट घालून म्हणलं बसते ते निवांत आहे. बप्पा कर ना ते गाणं बंद, ते गाणं चालत नाही आम्हाला, गाण्याचा आवाज असला की हे होतं. तर आता ही माझी तर मर्जी होतीच थोडीफार, पण थोडीफार सर्व त्याची पण होते. शाळेचं काय नियोजन केलं कुणाच ठाव, तिकडे जायचं होतं मला, पण नाही आता जात. तर काही इथं कावी काय करते या, इथं बादली लावली जरा टिपकतय म्हणून. इथं कावीचं काय चाललंय काय रे, भाकरी लावायला लागली मिक्सरला. आणि हा बघा इकडं काय चाललंय, इकडं चालल्या त्या भाकरी, तिकडं चाललाय भाकरीचा भुगा. रात्री केला उशिरा स्वयंपाक, कारण याला लय उशीर झाला ना त्याच्यामुळं. तर सोनीच्या व्हिडिओ मध्ये मी सोनीला बोलले ना, ती काय करावं आनंदाच्या भारामध्ये बोलून बसले, तर तिला आनंद नाही झाला, आहे का नाही. नाही झाला. अरे देवा, सारखं आजारीच म्हणते. म्हणजे माणसांना म्हणा सोनी आजारी आहे लागली तिला, तर तिला स्वयंपाकाला लावली, मी ही बसली व्हिडिओ काढी. तर शाळेचं काय नियोजन आहे सर्व ते काय, तुम्हाला शाळा बिळत काय जायचंय का नाही. पावसाची सुट्टी आहे काय. आता बऱ्याच जणांना मला अशी म्हणत होती की राधे तुला काय आखलीचा भाग आहे का नाही, शाळा लेकरांची बुडवून इकडं तिकडं नाचते या, तुला काय नुसतं व्हिडिओचं पडलंय, लेकरांचं करिअर तू खराब करायला लागली, लेकरांचं भविष्य खराब करायला लागली. तर तसं काय नाही बरं का. कसं आहे, गावाबरोबर किड नसतात रगडायचे. मी शाळेमध्ये व्हिडिओ केला, इतकी मला शाळेमधली आठवण आली होती की शाळा सोडल्यावर मला लय पश्चाताप झाला होता. वाटत होतं 2 पुस्तकं अजून शिकले असते तर अजून चांगलं काहीतरी, म्हणजे आता युट्यूबवर पैसा कमवते ना डॉलरमध्ये, अजून जरा शाळा शिकल्या असते तर डायरेक्ट का नाही युट्यूब मध्येच काम केलं असतं, युट्यूब कंपनीमध्येच, आहे का ना बाप्पा, मॅनेजर म्हणूनच. मॅनेजर म्हणजे बघा ना, एवढं कमी शिक्षण झालं तरी युट्यूबचा म्हणजे युट्यूब चांगल्या पद्धतीनं चालवून मी 2 पैसे कमवते. आणि अजून 2-4 पुस्तकं जर वाचले असते, 12वी-13वी झाले असते, तर युट्यूबचे मॅनेजर तरी कमीत कमी झाले असते. मी मॅनेजर का काय मॅनेजर ना, ते सगळं ते लिखाण हे ते करायचं असतं. जे वाईट कमेंट करतं ना मला, तर त्यांना मी नापास केलं असतं, किंवा त्यांना ते काय असतं रे, ते फायली हे ते घेऊन येतात, ते काय शिपाई नाही, त्यांना कामाला नसतं ठेवलं. मी त्यांना म्हणलं असतं नाही का, तुम्ही पास नाही झाला, तुमचं ते कागदपत्र जरा चुकीचं आहे, तुम्ही हे आणा ते आणा म्हणलं असतं. काहीतरी द्यायला जाते ते कागदपत्र घेऊन. समजा आपण एखादी नोकरी बघायला गेल्यावर तिथं काय दाखवतो, त्यावर बायोडाटा लागणार असतो र, इंटरव्ह्यू. हा, ते छोटे युजर आहेत का नाही, जे आम्हाला घाण कमेंट्स करतात, त्यांना म्हणलं असतं नाही जमत, म्हणलं असतं तुम्हाला हे कमी आहे, त्यांना काय तर वाचायला लावलं असतं. म्हणजे अशा गोष्टी झाल्या असत्या, बाकी काय नाही. तर विषयाला लेकरांच्या शाळेचं, तर काही जणांना असे कमेंट्स टाकले की राधाताई निमित्तनं चुकून नाही का पोरांना घेताल का दुसऱ्या शाळेत. तर कसं आहे माहितीये का, शाळेमध्ये
शिक्षकांच्या झालेल्या आहे त्या नवीन नवीन बदल्या. आणि सनीची मॅडम इतकी चांगली होती बिचारी, माझ्या पोराला चांगलं घडवलं होतं. पण ती मॅडम ज्या टायमाला बदली व्हायची होती त्यावेळेस माझं मन नाराज झालं. त्याच वेळेस मी का नाही दुसरी शाळा बघायला म्हणजे चौकशी करत होते, दुसरी शाळा किंवा त्या मॅडमची बदली कुठं होणार आहे त्या गावाला मी जाणार होते. कारण त्या शाळेत म्हणजे त्या कसा ती छोकुले गप करायला लागली का तूच कालवा करायला. एक तर या मेंदू मध्ये नाही राहत, वरनं बोलायचं असं ती असला कालवा ऐकला की मध्ये ती विसरून जाते मी. ती हे झाला अनारकली का फोन आया था आईस्क्रीम खाना जरुरी है. तसं होतं सगळं माझा उद्योग आहे, काय करावं. त्या पिक्चर मधला एक डायलॉग नाही त्याचा कोण रे बाप्पा ते जॉनी लिव्हरचा अनारकली का फोन आया था आईस्क्रीम खाना जरुरी है. कोणत्या पिक्चर मध्ये आहे ते डायलॉग तुम्ही कमेंट मध्ये सांगा. पण ती मॅडमनं जी शाळा सोडली का तर मला असं म्हणजे वाईट वाटलं आणि माझी इच्छाच नाही की बाबा त्या शाळेमध्ये परत सण्याला पाठवा. कारण तिथं गेलं की मला त्या मॅडमची आठवण यायला लागली. ती मॅडम इतकी चांगली होती ना की माझ्या सण्याला आज इंग्लिश सगळं वाचतो, एटीएस मध्ये पण चांगल्यापैकी मार्क पाडतो. आणि ती मॅडम गेली, दुसऱ्या शिक्षक आले आणि ती माझं मनच उठलं नाही का त्या शाळेवरनं. त्या मॅडमची आठवण यायला लागली मला पण, माझं मन व्हायना तिथं जायचं. मग म्हणलं अजून चांगली शाळा थोडीशी बघावं आणि जावं म्हणलं. मग सण्याला दुसऱ्या शाळेत टाकलं मी. आणि ते मॅडम खरं तर जायचीच वाट बघत होती. त्या मॅडम का नाही नसताना गेल्या तर मी सण्याला तिथं 4थी पर्यंत ठेवणार होते. पण त्या मॅडम गेल्यामुळं मला का नाही ती शाळा बदली करायचीच होती. आणि तसं पण त्या बाळवलीत माझं मन लागतच नव्हतं कारण पुरीला जायला लांब होतं हे ते. मग आता चाललंय, चौकशी केली, सण्याच्या शाळेचं नियोजन पूर्ण झालेलं आहे. आता राहिलंय कावीचं. तर कावीला का नाही मराठी मीडियमनच आहे ती शाळेला, तिला मराठी मीडियमलाच टाकायचं. बसला किती गाणी लावू नका व गाणी जरा अडचण येते व्हिडिओला. मग इथं आपल्याला एवढं सर्व सहकार्य करायला लागलं तर कशाला हे करायचं म्हणलं. बाहेर रूम बघत होते मी तर रूम काय भेटली नाही. आपल्या थोड्या दिवसासाठी राहिलं. शाळा तीच राहणार आहे, जर रूम चेंज केली तरी शाळा तीच राहणार आहे. अशा गोष्टी आहेत. आता सिटीत जाऊन काय राहणं शक्य नाही आपल्याला. इथं सगळी सोय होती त्यामुळे मी आलेले आहे. आणि निम्म्यातनं घ्याचाल काय ह्याचीच मला पण काळजी लागली होती, जशी तुम्हाला काळजी लागली होती. तर निम्म्यातनं घेतात अशी पहिली चौकशी केली त्यावेळेसच मी बाकीचा पाऊल उचललेला आहे. पण असं नाही की बाबा सगळ्याच गोष्टी कॅमेरा समोर सांगितल्या पाहिजे असं बी नाही की. काय काय कॅमेऱ्याच्या आड पण होत्या त्या. पण जे मेन मुद्द्याचं असतं ते मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सांगत असते. पण व्हिडिओच्या माग अजून आमचं काय काय नियोजन होत असतं या, बरोबर आहे का नाही. तर शाळा बदली केली किंवा शाळेत घेतलं का, घेणार आहेत का. पुण्यामध्ये चालत नाही बरं का, पुण्यात मधनं घेत नाही ते शाळेत, पण गावाकडे चालतं आणि जिल्हा परिषदला तर चालतंच. तर चला यो व्हिडिओ इथं संपला. आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला माझा पसारा आणलाय हे ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे. रूम कोणची घ्यायची काय ते सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आता हा व्हिडिओ इथं संपला. आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.